तर 6 वाजता मतदारांना टोकन देणार, सर्वांचं मतदान करून घेणार असल्याचं आयोगाने म्हटलंय। मतदान प्रक्रियेला विलंब होतोय, त्यामुळे कुठलाही मतदार मतदानापासून वंचित राहू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून आता स्पष्टीकरण येतंय। 6 वाजता मतदारांना आता टोकन देण्यात येईल, ज्या आधारे 6 वाजल्यानंतर सुद्धा मतदारांना आपलं मतदान करता येईल। तर 6 वाजता मतदारांना टोकन देण्यात येईल। अनेक ठिकाणी मतदानाची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचा आरोप केला जातोय। त्यासाठी जितेंद्र आव्हाड हे मुंबईतल्या एका पोलिंग बूथवर सुद्धा गेले होते आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्याबद्दल आरोप केला। देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात तक्रार केली होती आणि प्रशासनाच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली होती आणि त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून ही माहिती समोर येते आहे। ते 6 या वेळामध्ये मतदान केंद्रावरती होत असते। याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सूचना अतिशय स्पष्ट आहेत। 6 वाजेपर्यंत जे कोणी मतदान केंद्राच्या आवारामध्ये मतदानासाठीच्या रांगेत उभे असतील त्यातल्या प्रत्येक माणसाचं मतदान होईपर्यंत मतदान केंद्राचं कामकाज चालू राहील आणि सर्व वोटर्सचं, सर्व मतदारांचं मतदान पूर्ण झाल्याची खात्री झाल्यावरच मतदानाचं कामकाज थांबवण्यात येईल। त्यामुळे सर्व मतदारांना आवाहन आहे की त्यांनी 6 वाजेच्या आत आपल्या मतदान केंद्रावरती पोहोचावं आणि गर्दी असल्यास रांगेत उभं राहावं। त्यांना मतदानाची निश्चित संधी मिळेल, मग कितीही उशीर होवो मतदान नक्की करायला मिळेल।